एक आहे ज्याला मी आज भेटणार आहे आणि मला खात्री आहे तो मला मदत करेल. मी जाऊन भेटतो त्याला. मणी सर, काळजी घ्या आणि तो पुरावा घरात कुठे आहे मी शोधण्याचा प्रयत्न करते. स्वानंदी, तुम्ही कशाला पुरावा शोधताय? आताच त्रास झाला होता ना तुम्हाला आणि डॉक्टरांनी सांगितलं आराम करायला. का तुम्हाला का शोधायचा आहे पुरावा? आता बरं वाटल्यावर शोधा ना. तू उगाच स्ट्रेस घेऊ नको, तो करतोय ना, तू आराम कर. मॅडम, अहो घरात पुरावा असून सापडत नाहीये त्याचा स्ट्रेस होतोय मला. माझा गुन्हेगार कोण आहे ही माहिती नाहीये त्याचा स्ट्रेस होतोय मला. मणी सर, मॅडम तुम्ही प्लीज मला थांबवू नका. मला माझ्या गुन्हेगाराला शोधायचं आहे. प्लीज मला थांबवू नका. बरं ठीक आहे, पण काळजी घ्यायची आहे आणि काही वाटलं तर मला लगेच कळवा प्लीज. मॅडम येतो आम्ही. सांभाळ. चला. अरे वा संचिता, तुला शुद्ध आली. देवाचे आभारच. पण डॉक्टर, हिला अशी चक्कर काय ते अचानक? म्हणजे सगळं ओके आहे ना? हो, सगळं ओके. विकनेसमुळे तिला चक्कर आली असेल. पण तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट केल्यात ना सगळ्या? म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? हो हो, बाळाची ग्रोथ नॉर्मल आहे, सगळं नीट आहे. येते मी. खा पाहू पहिलं. हा, मम्मा कशाला इतकी काळजी करता माझी? तुला काही झालं तर? आणि मला टेन्शन येतं. काही होणार नाही मला. नाही नाही, खा पाहू तू. खुश? कोणी आत यायच्या आत मला लवकरात लवकर पुरावा शोधून इथून निघायला हवा. कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणे दादा, काय झालं? असं अचानक बोलून घेतलं मला. आणि तुम्ही ते बाहेर का? आत चला ना. नाही नाही, आतमध्ये नको. माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. इथंच बाहेर बरं आहे. बोला ना, तुमच्यासाठी काय पण करेल. नाही नाही, काही करायची गरज नाहीये. मला सांग, हे बघ, तू याला बघितलंयस का? दुष्यंत काही कानावर आलंय? हो दादा, काही गोष्टी कानावर आल्या आहेत. पण तेच ना की हा स्वानंदीच्या बाळाचा बाप असल्याचा दावा करत होता. पण तसं काही नाहीये. आता मला ही गोष्ट कळलीये की याला आमच्या आयुष्यात आणण्यामागे सुजित संचिताचा हात होता. काय सांगताय दादा? हो, पण ते सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. त्यासाठी मी तुला भेटायला आलो इथे. मला पण म्हणे दादा, मी काय आतमध्ये करणार? सांगतो. मला सांग, तू याला कधी फॅक्टरीत बघितलंय? म्हणजे हा सुजितला भेटायला आला, हे दोघं बोलतायत, असं कधी दिसलं तुला? म्हणे दादा नाही, मला तरी हा दुष्यंत कधी फॅक्टरीमध्ये दिसला नाही. हा पण आता तुम्ही जर असं म्हणताय की सुजित सरांचा याच्यामध्ये काही हात होता, तर मग सुजित सरांचा याच्यात काय फायदा असेल? आणि स्वानंदी मॅडमची बदनामी करून त्यांना असं काय मिळणार आहे ज्यासाठी त्यांनी हा माणूस आणून एवढा मोठा गेम रचला?
आणि मनी सर तुम्हाला सांगू का, हल्ली ना सुजित सर फॅक्टरीमध्ये खूप कमी येतात. जास्त वेळ नसतात ते फॅक्टरीमध्ये आणि सतत फोनवर बोलत असतात. कामाकडे दुर्लक्ष असतं त्यांचं. काय चाललंय त्यांचं कळत नाही. ठीक आहे, हे बघ, हा जर कधी दिसला फॅक्टरीमध्ये, तुला काही याच्याशी निगडीत काही गोष्टी जाणवल्या तर मला लगेच कॉन्टॅक्ट कर. हो मनी दादा, चला येतो मी. काय प्रकार आहे हा? जर दुष्यंत स्वानंदीच्या बाळाचा बाप नाहीये तरी त्याचे खोटे रिपोर्ट जगासमोर आणले. तसंच स्वानंदीचा खरा गुन्हेगार जो आहे त्याचे खरे रिपोर्ट बदलून खोटे रिपोर्ट आपल्या समोर मांडले असतील. मला त्या लॅबमध्ये जायला हवं. स्वानंदीचे खरे रिपोर्ट काय आहेत ते जाणून घ्यायला हवं. ते मी कपाट. मॅडम तुम्ही निघा पटकन इथून. संचिता मॅडम येत आहेत. पण हे अहो मॅडम मी बघतो ते सगळं. तुम्ही पटकन निघा. हा, थँक्यू. मॅडम मॅडम इथे लपा, इथे लपा. संचिता मॅडम येत आहेत. सदा, कसला आवाज होता? काय नाही मॅडम, ते साफसफाई करत होतो ना, ते सामान पडलं. सॉरी मॅडम. सॉरी, नशीब हे मेटलचे. काचेचं असतं तर जराही अक्कल नाहीये का रे, की घरातल्या वस्तूंची काळजी घ्यायची, सांभाळून ठेवायच्या. यापुढे घरातल्या कुठल्याही वस्तूचं नुकसान झालं ना तर तुझ्या पगारातून त्याचे पैसे कट करेन, कळलं? युजलेस. निघाल. डॅड त्यांच्या रूम मध्ये नसताना कुठलाही नोकर इथे येत नाही. म्हणजे डॅडच्या तशाच इन्स्ट्रक्शन्स आहेत. मग हा सदा इथे काय करत होता? शिवाय कबर्ड ओपन होतं, फाईल खाली पडली होती. काहीतरी गडबड आहे. अजून कशी आली नाही ती मुलं. टेन्शन देतात. काय गरज आहे की रिस्की काम करण्याची? मीच जाते, बघते कुठे आहे ती. सनंदी, काय झालं? तू इतकी घाबरली कायस? मणी सर आलेत का? नाही. मी त्यांना फोन लावून विचारते. अगं पण काय झालं सांग ना. सांगते मॅडम. मणी सर, बरं झालं तुम्ही आलात. मी तुम्हालाच फोन करत होते. काय झालं? पुरावा सापडला? अरे काहीच कळत नाही. आल्यापासून अशी घाबरलेली आहे. काय झालंय? काय झालं? मी रूम मध्ये कागदपत्र शोधायला गेले होते, तेव्हा
काही वस्तू माझ्या हातनं खाली पडल्या आणि आवाज झाला. काय मग? तितक्यात सदादादा तिथे आले. ते मला जा म्हणाले. मी निघाले, पण अचानक संचिता मॅडम तिथे आल्या. सदादादांनी सगळं स्वतःवर घेतलं म्हणून त्याला खूप रागवल्या. बरं झालं मी तिकडनं निघाले, नाही तर मी पकडल्या गेले असते. स्वानंदी, का तुम्ही असं करताय? तुम्हाला बोललो ना, मी शोधतो पुरावा. तुम्ही आराम करा ना. माझ्यावर विश्वास नाही का तुम्हाला? मणी सर, तुम्ही कोणाला तरी भेटायला गेला होता, ते भेटले का? पुरावा काही सापडला? नाही, मी फॅक्टरीत गेलो होतो, राजारामला भेटलो, पण नाही, त्याने दुष्यंतला फॅक्टरीत काही बघितलं नाहीये. पण मला असं वाटतंय की सुजितने जसं बनावट रिपोर्ट बनवून दुष्यंतला या घरात प्लांट केला, तसंच तुमचे आधीचे रिपोर्ट त्याने बदलले नसले याची काय गॅरंटी? हो ना, म्हणजे तुमचे जर आधीचे रिपोर्ट बदलले असतील त्याने, तर खरा गुन्हेगार लपवून ठेवण्यासाठी त्याने दुष्यंत प्लांट केला असेल या घरात. अहो पण हे कशावरनं? हो, म्हणजे ही शक्यता आहे जी नाकारू नाही शकत आपण. म्हणून मला असं वाटतं मी लवकरात लवकर त्या लॅबमध्ये जातो आणि तुमचे जुने रिपोर्ट्स बघतो. कारण मी तुम्हाला वचन देतो, तुमचा गुन्हेगार मी लवकरात लवकर शोधून काढेन, त्याला सगळ्यांसमोर एक्सपोज करेन. मणी, मला खरंच खूप भीती वाटते. हे सगळं खूप रिस्की आहे. तुम्ही जे कराल ना ते सांभाळून करा, काळजी घे. हो, डोंट वरी. सुजित, कॉल रिसीव कर यार. संचिता, फोन काय करतेस? गेम खेळतोय मी. सुजित इथे. आलो आलो आलो. बोल. काय चाललंय तुझं? गेम खेळतोय. सुजित, तू इथे मोबाईलवर गेम खेळतोयस आणि तिथे मणी आणि स्वानंदी आपला गेम करायचा प्लॅन करतायत. तो पण गेम मी जिंकणार आहे, हा गेम सारखा. फोन ठेवतोयस का? सुजित, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय, तो फोन ठेव. लक्ष आहे ना माझं तुझ्याकडे, बोल ना. मी प्लेलिस्ट आहे का रे? एकीकडे मी चालू राहणार, दुसरीकडे तुझा गेम चालू राहणार. हे पण भारी आहे. बोल बोल. ठीक आहे, तू गेम खेळत राह. एक दिवस हाच गेम जेलमध्ये खेळायची वेळ येईल तुझ्यावर. तू जेलमध्ये जाणार आहेस लवकरच. काय? जे जेलमध्ये? का का काय झालंय? घाबरलास ना? स्वानंदी आणि मणीने पूर्ण तयारी सुरू केलेली आहे. मी आत्ताच ऐकून आली आहे. स्वानंदी आपल्या घरात पुरावे शोधतीये आणि मणी उद्या लॅबमध्ये जाऊन तुझ्या DNA टेस्टचे ओरिजिनल रिपोर्ट शोधणार आहे. या मणीला आणि स्वानंदीला कामधंदे नाही आहेत का दुसरे? आता सोडा ना ते सगळं. कधी घडलं होतं? झालं ना त्याला कितीतरी दिवस. काही झालं तरी पास्ट मध्ये जायचं, काही झालं तरी पास्ट मध्ये जायचं. मूर्ख. अरे जाणारच ते पास्ट मध्ये, कारण त्यांना माहिती आहे सत्य पास्ट मध्येच लपलेलं आहे. त्यामुळे ते दोघे पास्ट मध्ये जाणार. सुजित यार, मला काही सुचत नाही. अरे तू जेलमध्ये जाशील. मला थांब ना जरा. मगासपासून जेलमध्ये जाशील, जेलमध्ये नाही जाणार आहे मी जेलमध्ये. थांब जरा, मला विचार करू दे. हे तू चिडू नकोस माझ्यावर, आणि हे असं बोलू नकोस. त्या मणीला जर ओरिजिनल रिपोर्ट सापडले तर तो काय करेल? घरी आणेल आणि फ्रेम करेल त्याची? नाही ना, पोलिसांनाच देईल ना. मग त्यानंतर काय होईल याचा विचार कर सुजित. तू जेलमध्ये जाशील, कळतंय का तुला? आणि माझ्यावर चिडू नकोस हा. जे सत्य आहे तेच बोलते मी. मला भीती वाटते.
सॉरी, मी चिडलो तुषार. नाही संचिता, मणीला ते ओरिजिनल रिपोर्ट्स मिळणार नाही, कारण मी ते त्याला मिळू देणार नाही. आणि बेबी, एक गोष्ट तुला कळते का? मणी रिपोर्ट शोधतोय म्हणजे त्याचं स्वानंदीवर फारसं लक्ष नसणार, त्याचं स्वानंदीकडे दुर्लक्ष होणार. संचिता, ही आपल्यासाठी संधी आहे, कळत आहे ना तुला? ही गोळी घ्या. घे. हे बघ, आता गोळी घेऊन झालीये, शांत झोप. ओके, आम्ही आहोत. स्वानंदी, चला तिला झोपू द्या. आई, काय कसला विचार करतीये? नको इतकं टेन्शन घेऊ. आत्ता आजारपणातून बाहेर पडलीस ना, परत आजारी पडायचंय का तुला? नाही ना, मग शांत झोप आणि आमची काळजी करू नको, ठीक आहे? तुझा बाळकृष्ण आहे ना आमची काळजी घ्यायला. उलट तुला काही लागलं तर आम्हाला लगेच कळव, ठीक आहे? आय नो, गेले काही दिवसात माझ्याकडून खूपच दुर्लक्ष झालंय तुझ्याकडे, पण आता नाही म्हणे, मला माहिती तू किती काळजी घेतोयस माझी, आणि मी बरी आहे. फक्त मला तुमची काळजी वाटते, आणि त्यात तुम्ही जे काय करण्याचं रिस्क घेतलंय ना, ते खूप रिस्की आहे रे. म्हणून मला भीती वाटतेय. मला वाटलं होतं सुजित आणि संचिता कदाचित बदलले असतील, पण नाही. ते अजूनही सोडाची भावना घेऊनच बसलेत. मला काय वाटतं माई, तुम्ही दोघं आता एकत्र आलात, मी सुद्धा हळूहळू बरी होतीये. मग हे सगळं भूतकाळ बाहेर काढायची काय गरज आहे? सोडून दे ना हे सगळं. आपण असेच आनंदात आहोत ना, आपण असेच आनंदात राहू. मॅडम, हे बघा, तुमची काळजी करणं साहजिक आहे, आम्ही अगदीच समजू शकतो. पण तुम्हाला आठवते तुम्ही काय म्हणाला होतात मला? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. मग माझ्या गुन्हेगाराला शिक्षा न देता, त्याला न पकडता असंच त्याला वाऱ्यावर सोडून दिलं तर कितपत योग्य आहे? आणि मी जर तसं केलं तर मी स्वतःची गुन्हेगार नाही का होणार? स्वानंदी बरोबर बोलतीये. आई, जगात अशा अनेक मुली आहेत ज्या अन्याय झाल्यावर गप्प बसतात, सहन करतात. आतल्यात त्यांचं मन त्यांना खात असतं, पण त्या नाही रिॲक्ट होत. पण आपली स्वानंदी तशी नाहीये. त्यांनी खूप जोखमीचं पाऊल उचललंय, त्याचं सगळं जग कौतुक करतंय. आणि मग त्यांचा गुन्हेगार शोधून तो कायद्याच्या हातात दिल्यानंतरच त्या गुन्ह्याला क्लोजर मिळेल ना, बरोबर की नाही? आणि हे बघ, तू खरंच आमची काळजी करू नको. हा क्लोजर मिळण्यासाठी आम्हाला जे जे करता येईल ना, ते सगळं आम्ही करणार आहोत. कळतंय मला म्हणे, जे करतोयस ते योग्य आहे हे सुद्धा माहिती आहे मला, पण मी आई आहे रे. मी कसं? तेच म्हणतोय, कळतंय आम्हाला तुला काळजी वाटते, पण प्लीज आम्हालाही समजून घे. काळजी करू नको, तू शांत राहा. मॅडम, खरंच काळजी करू नका. देवी हे सगळं नीट करेल बघा. आता शांत झोप. ओके, गुड नाईट. चला.
माझा उजवा डोळा का फडफडतोय? काहीतरी अशुभ होणार आहे असं का वाटतंय मला? गुड मॉर्निंग मॅडम. काय गप्पा चालल्या बाळकृष्णाशी? गप्पा नाही मारत, आभार मानते त्याचे. इतकी वर्ष काही न मागताच मला सगळं काही दिलं. माझं बाळ जन्मताच गेलंय हे कळल्यानंतर इतकी वर्ष माझं बाळ म्हणून राहिला, माझी रक्षा केली, प्रत्येक वेळी माझी साथ दिली, जगण्याची उमेद नसताना जगण्यासाठी बळ दिलं. आता प्रार्थना करते तुमच्यासाठी, सदैव माझ्या मुलांचं रक्षण कर. ते जे काही करतात त्यात त्यांना साथ दे हे सांगत होते. तुम्ही केली आहे ना प्रार्थना, मग आता सगळं ठीक होतंय बघा. बरं, मी तुमच्यासाठी चहा आणि बिस्किट घेऊन आले, तुम्ही हे खाऊन घ्या, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. नाही नको मॅडम अहो पण नाश्ता. तू नाश्ता नको, तू इथेच बस माझ्या बरोबर. मला नको नाश्ता. मॅडम अहो असं कसं चालेल? डॉक्टरांनी काय सांगितलंय माहिती आहे ना तुम्हाला? जर तुम्ही व्यवस्थित खाल्लं नाही आणि औषधं घेतली तर ऍसिडिटी होईल, आणि मी ते अजिबात होऊ देणार नाही. नाही नको. मग एक काम कर, तू बाळूला सांग ना नाश्ता आणायला. तू इथेच थांब माझ्या बरोबर, तू इथेच थांब. बर. हॅलो बाळू दादा, वॉर्डन मॅडम साठी पेज आणि उपमा आणाल का थोडा? हो. नमस्कार. बोला सर. मला रिपोर्ट्स हवे ते, जुने रिपोर्ट्स आहेत. 3-4 महिन्यांपूर्वी काढलेत बघा, 17-18 ऑक्टोबरच्या दरम्यान. एवढे जुने रिपोर्ट कशासाठी हवे? ते डॉक्टरांनी मागितले, अर्जंट आहेत, प्लीज. ठीक आहे, मी बघतो, तुम्ही बसा. चालेल, थँक्यू. सॉरी.